नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपल्याशी खूप गप्पा करायच्या राहूनच गेलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर महिना ऑक्टोबर महिना उगवला की लोकांना ना असे सणासुदीची वेध लागतात। लग्न सराई आणि सगळं खूप धमाल, हा सगळा महिना एकदम मजेने भरलेला असतो। नोव्हेंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे एक निर्मळची जत्रा आणि पालीफेस्ता ह्याचे लोकांना विशेष करून वेध लागलेले असतात की ते येतात केव्हा आणि आपण मजा कधी करतो त्याच्यामध्ये। तर आज मुलांना पण थोडासा वेळ होता, योगायोगाने माझा आणि त्यांचा वेळ मिळता जुळता झाला। आम्ही तिघी जण निघालेलो आहोत निर्मळच्या जत्रेमध्ये। तुम्हाला माहिती आहे निर्मळची जत्रा म्हटल्यानंतर भरपूर वस्तूंची रेलचेल, खाना खजाना आणि भरपूर मजा मस्ती, खूप प्रकारचे वेगवेगळे पाळणे, लहान मुलांसाठी फुगे, खेळणी, त्याचप्रमाणे खाण्याचे विविध प्रकार तिथे असतात। शिंगाडे, खजूर, पेठा आणि असे अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात। जे आपल्या वसईमध्ये आहेत त्यांना तर माहीतच असेल, पण जे घरी बसून माझा हा व्हिडिओ पाहतात त्यांना दाखवण्यासाठी स्पेशली एक एन्जॉय म्हणून हा फन व्हिडिओ मी बनवत आहे। तुम्हीही माझ्यासोबत निर्मळच्या जत्रेमध्ये चला, तुम्हाला मी दाखवते तिकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे खेळणे आणि काय काय मजा करतात। तर आता आपण जाणार आहोत निर्मळच्या जत्रेमध्ये। खूप गर्दी असणार तिथे, मला किती प्रमाणात बोलता येईल आणि माझा बोलेला आवाज तुम्हाला कुठपर्यंत ऐकायला जाईल काही कल्पना नाही, तरी पण व्हिडिओ पाहून एन्जॉय मात्र करा। आता निर्मळच्या जत्रेला सुरुवात झालेली आहे। सिक्युरिटी एकदम टाईट आहे, अगदी आपल्याला डोंगरीच्या एंट्रन्समध्येच पार्किंग करायला लावलेलं आहे आणि इथून आपण आता मध्ये शिरणार आहोत। इथून स्टॉलला सुरुवात झालेली आहे। तो विदेशी देवा फर्नांडिस कोण मैत्री रेचल तुझं डाक सॉफ्ट टॉय, आमची रेचल असं सॉफ्ट टॉय बनवते बघ। ब्लाउज आहे, थंडी आलेलं आहे, ब्लँकेटला सुरुवात झालेली आहे। ब्लँकेट इमिटेशन ज्वेलरी, ₹10 कोई भी सामान उठाओ, ₹10 में कोई भी सामान उठाओ। तुमच्या दोघांचा हाईट डिफरन्स, मम्मीपेक्षा रेचल मोठी झाली आता। रेचलला खेळ सुचला, अजून तिची हौस पूर्ण झाली। हो, जाताना शाळेत घेऊन जा, येताना गरमी लागते ना दुपारचे। सगळे कंदमुळाचे वेगवेगळे प्रकार आहेत। ही रताळी, मावशी ह्याला काय म्हणतात? कंदमुळेच आहेत आणि हे सगळं बाफून खाऊ शकतो। बीट सारखा आहे ना हा प्रकार काहीतरी, आणि हे टेपियोका आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। कारंजे, कडू आणि गोड अशातला प्रकार आहे हा। आम पापड,
छान छोटेसे क्यूट चप्पल आहेत इथं. खासियत कंदी पेढे हे तर घ्यायलाच लागेल. खजूर घेणार आहे मी थोडासा आता. अस्सी का पाव किलो का 300 आहे. नर्मद जत्रा म्हणजे आपल्या वसईची प्रसिद्ध सुकेळी. फायनली दुकान शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलेले आहे. दादाकडून आता मी सुकेळी विकत घेणार आहे. तुम्ही आलात तर इथे या, जरूर व्हिजिट करा दादाच्या दुकानाला. दादा मला याच्यातले अर्धा किलो द्या. तुम्ही किती वर्षापासून सुकेळी विकताय? माझा आजोबांचा 80 वर्षापासूनचा बिझनेस आहे. मला आता स्वतःला जवळजवळ 30 वर्ष झाली त्या बिझनेसमध्ये आहे मी. अच्छा, हे सगळे आपल्या वसईचीच सुकेळी तुम्ही हे करता की कसं काय? हो, प्रॉपर्टी सर्व वसईचीच सुके आहे. आता थोडं आपल्या इकडे कच्चा माल मिळणं बंद झालं आहे, त्याच्यामुळे जळगाववरून जी वेफरसाठी येतात त्याची पण सुके बनवली जातात, पण त्याचा भाव थोडा वेगळा असतो. ओके, चालेल. ऑल द बेस्ट. बाबा काय काय आहे आपल्याकडे? पहिली गोष्ट आमचा घरगुती व्यवसाय आहे. त्याच्यात आता आपल्याकडे 2 आयटम ठेवलेले, एक चकली आणि चिवडा ॲड करण्यासाठी आणि बॅनर लावलेला आहे. प्लस हे आपल्याकडे रत्नागिरीतला नवीन आयटम आहे. हा आत्ता तुम्हाला कुठेही मिळणार नाही इकडे. अच्छा, आपल्या वसई विरारमध्ये कुठेच नाही मिळणार आता. हो, याच्यामध्ये अजून तीन आयटम असतात, करवंद, कोकम आणि गुलकंद. पण आता ते संपलं. अच्छा, आता यात्रेमध्ये ते संपले. तसंच हे रत्नागिरीचं शिलाताईंचं प्रॉडक्ट आहे, फूड प्रॉडक्ट घरगुती. ह्याच्यातली सरबत आहेत, ही पण 9 फ्लेवर आहेत वेगवेगळे. ओरिजिनल फ्लेवर. ओरिजिनल. 8 फ्लेवर आहेत. हां, हे सगळं तुम्हाला हे सगळं शिलाताईंचे प्रोडक्ट आहेत. ओके, हे सगळे कोकणातले प्रोडक्ट आहेत. सगळे. काय घ्यायचं बाबू? ही ताकातली मिरची आहे. ताकातली मिरची म्हणजे? ही ताकामध्ये भिजवतात आणि सुकवतात. ती दह्यामध्ये ताकामध्ये भिजवतात आणि खायची कशी सुकवतात. मामा? ही तळायची. आपण जसं लोणचं तोंडी लावतो तसं आहे तोंडी लावतो. कुरकुरीत होते. कुरकुरीत होते. मला डाळ भात असेल खिचडी वगैरे असेल, डाळ भात असेल तेव्हा तुम्ही हे खाऊ शकता. 130. तसंच हे पोहा मिरगुड, बटाटा मिरगुड. आता हे बटाटा मिरगुड आहे, नाही उपवासाला चालेल. पोहा मिरगुड आहे, ते तुम्ही तोंडी लावायला पापडासारखं देतो, थोडं चटपटीत असतं. हे ठेचा पापड आहे, पोहा पापड आहे. भरपूर व्हरायटी हे आहे. साबुदाणा तरी चिकन संपले आहे. बरेचसे. नाचणी पापड वगैरे नाही आहे, हे पीठ नाचणीच्या नळ्या आहेत. आहे. हे सगळे पीठ आहे. इथे आल्यानंतर पैसे मोजायचे नाही, मुलीचे सांगतील ते घेऊन द्या. तर तुम्हाला निर्मळची जत्रा सगळी फिरवलेली आहे आणि फायनली खूप थकलेलो आहोत. रात्रीचे 9:30 पावणे 10 होत आलेले आहेत. भूक लागलेली आहे. आता घरी जेवण ॲक्च्युली बनवलेलं आहे, पण खूप दिवसावरती बाहेर आलेलो होतो. मुलींचं असं जिद्द होती की मम्मी खूप दिवसावर आलेलो आहोत, आपण थोडंसं बाहेर काहीतरी हॉटेलला जेवून घेऊया. म्हटलं चालेल, जे काय आहे ते आपल्या मुलांसाठीच आहे. तर मी आपल्या भुईगाव नाक्यावरील सॉल्ट पॅन हॉटेल आहे, तिथलं जेवण मुलांना आवडतं, थोडंसं खात्रीचंही आहे. इतर ठिकाणी बऱ्याच हॉटेलमध्ये जेवलेलो आहोत, नाही असं नाही आहे, परंतु ते त्यांचा असा हट्ट होता की तिथे जाऊया, म्हणून आता तिथे थोडंसं म्हणजे डिनर करणार आहोत.
सो बघूया आता आपण पुढे. आता माझ्या रेचलची काय फरमाईश असेल त्याच्यावर डिपेंड करत आहे. चला आता पाहूया. ॲक्च्युली बरेचदा इथे येतो आम्ही सॉल्ट पॅनला. खूप चांगलं म्हणजे जेवण वगैरे रुचकर असतं आणि ऐकून आहेत की प्रिझर्वेटिव्ह जास्त इथे वापरत नाहीत. मसाले वगैरे सगळं फ्रेश असतं. सो पाहूया आता. मुलांसाठी ना खेळण्यासाठी स्पेशल इथे गार्डन वगैरे आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे इथे. आपण जाणार आहोत आता. बघूया आता रेचलला काय खावंसं वाटतंय. नवनवीन काहीतरी वेगवेगळं सुचतं. छोटे बच्चे कंपनीसाठी गार्डन आहे रिचा. जायचे झोपाळ्यावरती खेळायला. जुने दिवस आता आठवण यायला लागले. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. आपण वरती जाणार आहोत. आतमध्ये नको, वरती जाऊया. मी आता वरती चालले कारण वर बसून आहे ना थोडंसं मस्त थंडावा आहे आणि बाहेरून असं पाहायला ना खूप छान नजारा आहे. निर्मळच्या जत्रेतले लाईट पण बघायला मिळते तिथून आणि सनसिटीचं पूर्ण नजारा इथून पाहायला मिळणार आहे. चल बघूया आपण. हे पहा, मंचाव सूप, क्रिस्पी चिकन आणि चिकन लॉलीपॉप मागवलेला आहे आम्ही. फ्रेंड्स, आजचा हा निर्मळचा जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मला आशा आहे की तुम्ही माझ्याबरोबर खूप एन्जॉय केलेला असेल आणि जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच आपल्या चॅनलचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करीत आहोत. 10,000 जेव्हा पूर्ण होतील त्या संदर्भात मी तुमच्याशी नंतर बोलणारच आहे. तर लवकरच आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे, तर पाहून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. थँक्यू.